मित्रांनो, एक 3 वर्ष 8 महिन्याची मुलगी शाळेतून आपल्या घरामध्ये येते आणि दुपारी आपल्या आजोबांना सांगते की ज्या ठिकाणी मला सुसू होते आहे त्या ठिकाणी मला मुंग्या येत आहेत. पालकांना संशय येतो. पालक तिला खाजगी डॉक्टरांकडे घेतात आणि जेव्हा घेऊन जातात तेव्हा तपासणीमध्ये असं उघड होतं की तिच्यावर लैंगिक अत्याचार झाला आहे. ही कहाणी एखाद्या चित्रपटाची नाहीये. मन हादरवून सोडणारी, संताप आणणारी आणि संतापाचा उद्रेक करणारी अशी ही घटना बदलापूरमधील एका शाळेमध्ये घडलेली आहे. अतिशय दुर्दैवाची बाब आहे, कारण ही घटना एकट्या त्या 3 वर्ष 8 महिन्याच्या मुलीसोबत घडली नाही, तर तिची जी मैत्रीण होती 6 वर्षाची तिच्यासोबतही असंच झालं. सफाई कामगार जो एक तरुण आहे त्याने हे क्रूरकर्म केलेलं होतं. त्याला अटकही झाली. बदलापूरचे असंख्य शेकडो हजारो लोक हे रस्त्यावर उतरले आणि त्यांनी त्याला विरोध केला. त्यानंतर अनेक घटना उघड आल्या. अकोल्यामधली घटना उघड आली. अकोल्यामध्ये एक शिक्षक लहान मुलींना पॉर्न फिल्म दाखवायचा आणि त्यांच्या अंगाला इकडे तिकडे हात लावायचा. नाशिकमध्ये घटना काल उघड झाली. एका 3.5-4 वर्षाच्या मुलीला बाजूला राहणाऱ्या एका माणसाने अपहरण केलं आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. ते म्हणता म्हणता नागपाड्यामध्ये काल रात्री आणखीन एक घटना उघडकीस आली. एका 8 वर्षाच्या मुलीला फेरीवाल्याने लैंगिक अत्याचार केल्याचं उघड झालं. मुंबईच्या चांदिवली भागामध्ये 3.5 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार झाले. काय चाललंय? समाज कुठल्या दिशेने चाललेला आहे? महाराष्ट्र कोणत्या दिशेने चाललंय? याच्यात राजकारण करण्यासारखं काही नाही. कोणत्याही राजकीय पक्षाला याच्यात दोष देण्यात अर्थ नाही किंवा त्याचं उदो करण्याचाही गरज नाही, कारण प्रश्न हा महिलांच्या सुरक्षेचा आहे. मुंबईसारख्या शहरात, महाराष्ट्रासारख्या भागामध्ये गेल्या 2 महिन्यामध्ये अनेक हत्याकांड घडली. महिलांच्या बाबतीमध्ये बलात्काराच्या घटना घडल्या, लैंगिक अत्याचार झाले. अनेकांनी रस्त्यामध्ये महिलेला गाठलं, मुलीला गाठलं, सपासप वार केले, तिची हत्या केली, अशाही घटना घडल्या. त्या घटना वेगळ्या आहेत. त्याचं विश्लेषण हे वेगळं करता येईल की एकतर्फी प्रेमातून झालं किंवा प्रेम प्रकरणावरून झालं किंवा त्या माणसाची मानसिकताच खराब होती म्हणून झालं. हा तो नंतरचा प्रश्न. ही बातमी वेगळी करता येईल. परंतु चिमुरड्या मुली शाळेमध्ये KG, 1ली, 2री, 3री शिकणाऱ्या या मुली, यांना धड नीट बोलता येत नाही. समाज काय आहे त्यांनी ओळखलेला नाही. त्यांच्यामध्ये एक चांगुलपणा, मन स्वच्छ किंवा या समाजामध्ये माणसाच्या रूपात देव कोण आहे आणि नराधाम कोण आहे, रावण कोण आहे, हे ज्या मुली ओळखू शकत नाही. अशा मुलींवर जर कोणी अत्याचार करत असेल तर त्यांना फाशी फाशी फाशी. आज संतप्त महिलांच्या याच प्रतिक्रिया आहे. पण मला असं वाटतं की या सर्व गोष्टी थांबवता कशा येतील याकडे अधिक लक्ष देणं गरजेचं आहे. आज आई वडील आपापल्या कामामध्ये बिझी असतात, व्यस्त असतात, त्यांचे टेन्शन असतं. आपल्या मुलांना, आपल्या बाळांना कसं मोठं करता येईल, चांगलं शिक्षण कसं देता येईल, त्यांना समाजात कसं उभं करता येईल याकडे आई वडिलांचं लक्ष असतं. आई वडील कामाला जातात आणि आपल्या मुलांना शाळेच्या भरोशावर सोडून जातात. आणि बदलापूरचं प्रकरण त्या मुलीमुळे उघड झालं. पण असे अनेक प्रकरणं महाराष्ट्रात रोज घडत असतील. रोज वासनेच्या शिकार या लहान लहान मुली होत असतील. कारण माणसाची मानसिकता एकदा विकृत झाली तर त्याला कोणताही पर्याय नसतो. लहान मुलांना घरात बोलवणं, त्यांना चॉकलेट देणं, त्यांना गोडधोड खायला घालणं, मग त्यांच्या कोणत्याही भागांना स्पर्श करणं, अशा घटना वरच्यावर आज मुंबईसह महाराष्ट्रासह देशात घडतात. पण एवढंच आहे की त्या उघडकीस येत नाहीत. दुसरी गोष्ट, आज ज्या घटना घडल्या एका मागोमाग एक, लहान मुली, अल्पवयीन मुली, चिमुरड्या मुली यांच्या बाबतीत ज्या घटना उघड झाल्या त्याच्यामध्ये सावध होणं गरजेचं आहे. सर्वप्रथम शाळा. राजकारण्यांनी, सामाजिक संस्थांनी शाळांना प्रश्न विचारला पाहिजे. कारण अनेक शाळांमध्ये आज CCTV नाहीये. अनेक शाळांमध्ये सुरक्षा रक्षक, त्यांची ओळख परेड नाही, त्यांचं कॅरेक्टर सर्टिफिकेट नाही, कोण त्यांना घेऊन येतो, कोणत्या कंपनीतून ते जॉईन असतात, कुठून ते आलेले असतात, त्यांचे नातेवाईक कोण कोण मुंबईत आहे याची नोंद नसते. पोलीस ठाण्यामध्ये त्याची दखल घेतली जात नाही, पोलीस त्याची चौकशी करत नाही. त्यामुळे कोणी उठतो आणि तिकडे सुरक्षा रक्षक किंवा सफाई कामगार म्हणून कामाला लागतो. त्यानंतरची पुढची गोष्ट म्हणजे मुली, या चिमुरड्या मुली ज्या आहेत ना त्यांची सुरक्षा ही बघितलीच पाहिजे शाळेने. आज शाळा लाखो रुपये डोनेशन घेते, फी घेते, मग चांगल्या सुविधा का देत नाही? जर घरातून शाळेत आणणारी, शाळेतून घरात नेणारी जी बस आहे
त्या बसमध्ये जर मुली असतील तर शेवटची मुलगी सोडेपर्यंत, तिला घराच्या दरवाजात सोडेपर्यंत एखादी महिला त्या गाडी बरोबर असलीच पाहिजे. दुसरी गोष्ट, सुरक्षा रक्षक जर तुम्ही 7-7, 8-8 नेमतात तर त्याच्यात किमान 2 ते 3 सुरक्षा रक्षक या महिला असल्या पाहिजे. सफाई कामगार आहेत, सफाई कामगारांची जबाबदारी, जिथे मुली जातात शौचालयाला किंवा वॉशरूमला, ज्या लहान लहान मुली जातात त्यांना घेऊन जाण्याची जबाबदारी ही महिलांची असली पाहिजे. आणि तिथे आतमध्ये जे साफसफाई कामगार आहेत त्या देखील महिला असणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट सर्वात महत्वाची, आज फक्त शाळेचा प्रश्न नाहीये, आसपासचाही तसाच प्रश्न आहे. फेरीवाले आहेत, आसपास राहणारी दुकानं आहेत, हे देखील अनेकदा गैरफायदा घेतात. त्यामुळे तिथेही पालकांनी काळजी घेतली पाहिजे. शाळेमध्ये या लहान मुलांना प्रशिक्षण दिलं गेलं पाहिजे, खास करून की बॅड टच काय आहे, गुड टच काय आहे, त्यांना याची जाणीव करून देण्यात आली पाहिजे. कारण त्यांना कळत नाही, निरागस आहेत त्या मुली, त्यांना काहीच कळत नाही जग काय आहे, या जगात समाज कसा आहे, या समाजात जशी चांगली माणसं आहेत तशी वाईट माणसं पण आहे, याची जाणीव या चिमुरड्यांना नाही आहे. त्यामुळे त्यांना जे बोलवतात, त्यांना जे प्रेमाने जवळ करतात, त्यांच्या जवळ ते जातात आणि मग नको नको तिथे काही जण हात लावण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे स्पर्श काय आहे, चांगला स्पर्श कोणता, वाईट स्पर्श कोणता, याची जाणीव या लहान चिमुरड्यांना व्हायला पाहिजे. मग मुलगी असू दे, मुलगा असू दे, त्यांना ती व्हायला पाहिजे. एखाद्या सुरक्षा रक्षकाने, एखाद्या सफाई कामगाराने, एखाद्या फेरीवाल्याने, एखादा शेजारी राहणारा कोणी असेल ज्याला ती काका म्हणते, मामा म्हणते, आजोबा म्हणते, त्याच्या मनात जर विकृती असेल तर त्या लहानगीला किंवा त्या लहानग्याला ती ओळखता आली पाहिजे. त्याचं शिक्षण हे शाळेमधून देण्यात आलं पाहिजे. आज शाळा पैसे भले मोठे घेते, नृत्य शिकवण्यासाठी पैसे, पीटी साठी पैसे, व्हॉलीबॉल खेळण्यासाठी पैसे, मग तसेच पैसे आकारा आणि मुलींना प्रशिक्षण द्या, स्वरक्षणाचं म्हणा किंवा बॅड टच, गुड टच, याच्यासाठी त्यांच्यासाठी काहीतरी योजना आखा. झालेली घटना ही अत्यंत दुर्दैवी आहे, याचं समर्थन मुळीच करता येणार नाही. राजकीय पक्षांनी एकमेकांना दोष देण्यापेक्षा कठोर शिक्षा या नराधमांना कसे करता येईल, कारण हे नराधम कसे तयार होतात. समाजात सर्वच तशी माणसं नाही. आज समाजामध्ये परिस्थिती अशी आहे की सोशल मीडियाने हैदोस घातलेला आहे. आज वेब सिरीज येतात, वेब सिरीजवर अश्लीलता भरलेली आहे. त्याला काय ए सर्टिफिकेट घेण्याची गरज नाही. शिवीगाळ, अश्लीलता, सेक्स हे सगळं वेब सिरीज मध्ये भरलंय. सोशल मीडियावर एका क्लिकवर पॉर्न फिल्म पाहायला मिळतात. त्यामुळे जे बाहेरून काही लोक येतात, जे सुरक्षा रक्षक असतील, फेरीवाले असतील किंवा इतर कोणी असतील ज्यांच्यात विकृती आहे, ते अशा पद्धतीचे चित्रपट म्हणा किंवा पॉर्न फिल्म्स म्हणा किंवा क्लिप म्हणा दिवसभर बघत बसतात आणि मग त्याचा परिणाम त्यांच्या मनावर होतो. त्यामुळे शाळेमध्ये फावल्या वेळामध्ये जर कोणी सुरक्षा रक्षक असतील, सफाई कामगार असतील, हे जर अशा पद्धतीने पॉर्न फिल्म गपचूप बघत असतील किंवा शिक्षकही असू दे, जी घटना अकोल्यामध्ये घडली की एक शिक्षक पॉर्न फिल्म दाखवतो आणि लहान मुलांचा वापर करतो, ते असेल तर ते देखील दुर्दैवी आहे. हे चिमुरडी आहे. आज तुम्ही फाशी द्याल, ज्या आरोपीला पकडलाय अक्षय शिंदेला त्याला फाशी द्याल किंवा इतर मुलींबरोबर ज्यांनी ज्यांनी क्रूर कर्म केली आहे त्यांना फाशी द्याल, कडक शिक्षा द्याल, त्यालाही वेळ लागेल. कारण पॉस्कोमध्ये कडक कायदा मोदी सरकारने केल्यानंतरही 2017 ते 2022 ह्याच्यामध्ये 90% गुन्ह्यांची वाढ झाली आहे. अनेक लहान लहान मुलींवर अत्याचार झाले आहेत, पोलीस स्टेशनमध्ये तक्रारी दाखल झाल्या आहेत. तुम्ही फास्ट ट्रॅक जरी म्हटलं तरी देखील कित्येकदा 5 आणि 6 वर्ष पूर्ण शिक्षा व्हायला होते. तो जेलमध्ये जाऊन बसतो नराधम. मात्र यातना भोगाव्या लागतात या लहान मुलींना, या चिमुरड्या मुलींना, ज्यांनी जग पाहिलं नाही, जग काय आहे, लोक काय आहे, समाज काय आहे हे त्यांना माहिती नाही. त्यांना फक्त आनंदाने बागडायचं, आनंदाने राहायचं, शाळेत जायचं, मैत्रिणीमध्ये राहायचं, मजा करायची, मस्ती करायची, हे या चिमुरडींना माहिती आहे. आणि त्यांच्याबरोबर जर अशा घटना घडत असतील, त्यांना वाचण्याची शिकार केली जात असेल, त्यांच्यावर लैंगिक अत्याचार होत असेल तर समाजासाठी ही दुर्दैवाची बाब आहे. मी तर असं म्हणेन की सामाजिक संघटना आहेत, राजकारणी या सर्वांनी एकत्र येऊन अशा नराधमांना ठेचून काढलं पाहिजे, ठोकून काढलं पाहिजे आणि गरज पडली तर लोकांनी देखील कायदा मोडावा आणि अशा लोकांना धडा शिकवावा. न्यायपालिका तर आहे, न्यायपालिकेचा सर्व आदर करतात आणि न्यायपालिका अशा गोष्टी कधीच सहन करणार नाही. पण संतप्त जनतेने, महिला वर्गाने देखील असे नराधम, असे रावण माणसाच्या वेशातले जर तुमच्या आसपास, तुमच्या विभागामध्ये, तुमच्या शाळेच्या आवारात, तुमच्या घराच्या आवारात किंवा तुमच्या विभागात आढळत असतील तर त्यांना धडा देणं गरजेचं आहे. मी अमित जोशी आज एवढंच. रविवारी पुन्हा एकदा एखादा राजकीय विषय घेऊन तुमच्या समोर येईन. तोपर्यंत तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.